तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त होता. लाईक डे वन पासून एकदम प्रोफेशनल एक्सपिरियन्स होता आणि कन्सल्टेशन आधीपासूनच म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता आणि टू सर्जरी डे सुद्धा इट वॉज व्हेरी स्मूथ आणि इट वॉज व्हेरी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. एकदम छान समजून सांगितलं डॉक्टरनी आणि कुठले पण डाऊट्स लाईक मी छोटे छोटे डाऊट्स असेल तरी ते क्लिअर करायचे एकदम पेशंटली आणि एकदम छान आणि स्टाफ पण सगळं छान आहे त्याचा. तुमची कोणती ट्रीटमेंट झाली आहे? मला लायपोसक्शन करायचं होतं माझं थाईजमध्ये जे एक्स्ट्रा सॅडल बॅग्सचं फॅट होतं त्याच्यासाठी आणि मी आधी बऱ्याच डॉक्टर्सना दाखवलेलं बट दिस वॉज माय बेस्ट एक्सपिरियन्स आय हॅड. लहान असल्यापासूनच हा प्रॉब्लेम होता आणि आता फायनली इट्स ऑल सॉर्टेड आउट. तुम्ही आधी कोणते एक्सरसाइज करून हे फॅट कमी करण्याचा प्रयत्न केला होता का? प्रॉपर कार्डिओ करायचे मी आणि प्रॉपर ट्रेकिंग वर्कआउट डाएट सगळं पण ते फॅट जात नव्हतं. इट वॉज व्हेरी स्टबन पण आता पूर्णपणे गेलं. ऑपरेशनचा एक्सपिरियन्स कसा होता? ऑपरेशन 2 तासच होतं आणि कळालं पण नाही. मी एकदम नीट उठले आणि काहीच त्रास नाही झाला. जेवढं मी खूप नर्वस होते कारण फर्स्ट ऑपरेशन होतं लाईफमधलं पण त्या नर्वसनेसप्रमाणे काहीच नव्हतं. म्हणजे मी हसत खेळत होते ऑपरेशन नंतर इमिजिएटली. लायपोसेक्शन नंतर तुमच्यात काय बदल जाणवतोय? मला काही सर्टन आउटफिट्स होते ते घालता येत नव्हते बट आता कॉन्फिडेंटली मी घालते आणि आय थिंक माझा कॉन्फिडन्स पण इम्प्रूव्ह झाला आहे. जे ड्रेसेस आहेत आणि वेस्टर्न क्लोथ आहेत इवन इंडियन जे कपडे आहेत ते जास्त कॉन्फिडन्सनी आणि ग्रेसनी मी घालू शकते. सो दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट ॲडव्हान्टेज फॉर दॅट. ऑपरेशन नंतर तुम्ही कोणते इन्स्ट्रक्शन्स पाळत आहात? लिम्फॅटिक मसाज जो तुम्ही सजेस्ट केलेला तो सुरू आहे आणि तो किती 15 डेज म्हणजे होता आफ्टर आय थिंक 1 वीक ऑफ सर्जरी आणि तो जस्ट फ्लुइड जे एक्सेस आहेत ते काढायसाठी होता बॉडीमधून आणि तो सुरू आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान येतोय मला.